नांदेड़ पुलिस की लोकल क्राइम ब्रांच को एक और बड़ी कामयाबी मिली है। गाड़ीपुरा रेणुका मंदिर के करीब 20 जुलाई को गैंगस्टर विक्की ठाकुर पर की गई फायरिंग मामले में मुलविस 8 मुलजिमीन को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आज एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान जिला एसपी प्रमोद कुमार शिवाले ने ये जानकारी दी। इस सिलसिले में मिलने वाली तफसीलात के मुताबिक 20 जुलाई को शाम 7:30 बजे के करीब इतवारा पुलिस स्टेशन हुदूद में शामिल गाड़ीपुरा रेणुका मंदिर के करीब विक्की ठाकुर पर 3 मोटरसाइकिलों पर सवार होकर 6 लोग आए और उन्होंने विक्की चौहान कत्ल मामले के गवाह विक्की ठाकुर को धमकाया और विक्की चौहान कत्ल मामले में गवाही न देने की बात की और उसको हमेशा के लिए खामोश करने के इरादे से इस पर पिस्तौल से फायरिंग की। गोली लगने के बाद जब वो जमीन पर गिर पड़ा तो फिर उस पर धारदार हथियारों से वार किया गया, जिसमें उसकी जाए वारदात पर ही मौत हो गई। विक्की ठाकुर को कत्ल करके सभी मुलजमीन फरार हो गए। मुलजमीन के खिलाफ इतवारा पुलिस स्टेशन में ताजरात हिंद की दफा 302, 307, 120 बी, 143, 147, 148, 149 के तहत मुकदमा दर्ज किया गया। कत्ल की इस वारदात में मुलविस मुलजमीन को गिरफ्तार करना पुलिस के लिए एक बड़ा चैलेंज था। जिला एसपी प्रमोद कुमार शिवाले ने इस मामले में लोकल क्राइम ब्रांच की 6 टीमें तश्कील दी और उन्हें मुलजमीन को हिरासत में लेने के मिशन पर लगा दिया। 27 जुलाई को क्राइम ब्रांच के इंस्पेक्टर द्वारकादास चिखलीकर को खुफिया जरिए से इत्तला मिली कि विक्की चौहान और विक्की ठाकुर कत्ल मामले के मुलजमीन नितिन जगदीश बगानिया उम्र 33 साल, साकिन रविनगर कोठा, लक्ष्मण उर्फ लक्की, वल्द बालाजी मोरे उम्र 32 साल, सम्मित्र नगर मुदखेड़, दिगंबर उर्फ दिग्या वाकड़े उम्र 27 साल, साकिन रविनगर कोठा, म्यूरेश सुरेश उम्र 20 साल, साकिन रविनगर कोठा, सुरेश कत्ते उम्र 22 साल, साकिन रविनगर कोठा, कृष्णा उर्फ गुब्बिया जगन परदेसी उम्र 20 साल, साकिन रविनगर कोठा, मेहताजी उर्फ गब्बिया वल्द बालाजी धोंगे उम्र 20 साल, साकिन रविनगर कोठा और तानाजी शंकर चौहान उम्र 31 साल, साकिन खोपरागढ़े नगर साठे चौक नांदेड़। ये सभी मुलजमीन एक जगह जमा है। इस तरह की पुलिस को इत्तला मिली। इत्तला मिलते ही क्राइम ब्रांच की टीम अपनी जान की परवाह किए बगैर इन्हें हिरासत में लेने निकल पड़ी और इन्हें गिरफ्तार कर लिया। 20 तारखेला इतवारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका फायरिंग करून विक्की ठाकूर याचा खून करण्यात आलेला होता। सदरच्या गुन्ह्यातले आरोपी फरार होते। त्या आरोपींच्या शोधासाठी विविध पोलीस पथकं गठीत करण्यात आलेले होते। तर त्यात एकूण 7 आरोपी आहे पोलिसांच्या ताब्यात आहेत। एलसीबीची टीम आणि शोध पथक यांनी ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये नितिन बिगानिया, लकी मोरे आणि त्याचे 5 साथीदार यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। या आरोपींचं जे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे ते पूर्व गुन्हेगारी रेकॉर्ड आहे, त्याची पडताळणी करून आगामी काळात मोक्याची कारवाई यामध्ये करण्यात येणार आहे। सदरचे आरोपी नांदेड परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहेत। फायरिंगच्या घटना घडत आहेत, यासाठी नेमकं काय पाऊल उचललं? फायरिंगच्या घटनाच्या अनुषंगाने रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत, एकूण 68 गुन्हेगार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये की ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये कुठे ना कुठे फायरिंग केलेलं आहे किंवा त्यांच्याकडे शस्त्र सापडलेले आहेत। त्या सर्व आरोपींकडे आपण तपासणी करत आहोत। त्यांचे जे सप्लायर आहेत निष्पन्न झालेले त्याच्या आपण मागावर आहोत आणि वेळोवेळी गुन्हेगार तपासणी मोहीम, त्याची घरधडती, त्यांचे जे मित्र असतील त्यांच्याकडे जाणं, इव्हन काही सोशल मीडियाच्या पोस्टवर काही इस्मांचे शस्त्रासकट फोटो आहेत तर त्या आधारेसुद्धा आपण गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत। यापूर्वी गेल्या 2 आठवड्यात 2 अवैध शस्त्र ताब्यात घेण्यात आलेले आहेत। ॲडिशनल एसपी भोकर यांच्या पथकाने 1 शस्त्र ताब्यात घेतलेलं आहे आणि एलसीबीच्या टीमने 2 आरोपी पकडलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत। या आरोपीकडून शस्त्र काही जप्त झालं? आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। अटकेची कारवाई होईल। तपासानंतर त्यांनी ते शस्त्र कुठे आणले, कुठून आणले, ते कुठे ठेवलेले आहेत, कुठे लपवलेले आहेत याचा तपास केला जाईल। कालच्या घटनेमध्ये काल एक आरोपी 302चा जो फरार होता त्याला पोलीस पथक ताब्यात घेत असताना पळून जायचा प्रयत्न करत होता आणि पोलिसांवर हल्लाही करायचा प्रयत्न केला तर फायरिंग करून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि जे इसम त्याला मदत करत होते दुचाकीवर पळून येण्यामध्ये आणि त्यातले 2 जखमी आहेत ते सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत।